तेच दुःख झालं, रडायला लागला. हं. तू रडायला लागला, की ह्या ब्राह्मणाने मला कसं मंदिराच्या बाहेर हाकललं, भगवंता असं कसं केलं वगैरे. तू मला दोष द्यायला लागला ना, तर तू सुख-दुःखात सम राहण्याचा प्रयत्न कर, असं भगवंत त्या नामदेवांना सांगतात. तर हे भगवंतानी ह्या नामदेवाच्या अहंकाराची पावडर बनवली. तर गोपीनाथ लीलाप्रभूजी नेहमी अहंकाराच्या पावडरीबद्दल बोलत असतात. तर हे अहंकाराची पावडर आपण केली पाहिजे. तरच आपली भक्तीमध्ये प्रगती होऊ शकते. तर हे सुख-दुःखात सम राहणं वगैरे आणि सुख-दुःख हे नाही काय पाहुण्याप्रमाणे आहेत. पाहुणे आले की काय आपल्याकडं कायमचे राहतात का? येतात जातात. तसं सुख-दुःख हे पाहुण्यांप्रमाणे आहे. तर त्याच्यामध्ये आपण विचलित व्हायचं नाही. 4 दिवस सुखाचे, 4 दिवस दुःखाचे. चढ-उतार जीवनामध्ये येत असतात. तर त्याच्यात पण आपण सम राहिलं पाहिजे. सुख आलं म्हणून खूप आपण अहंकारानं फुलून जायचं नाही आणि दुःख आलं म्हणून एकदम गळून पण जायचं नाही. तर आपण सम राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपली भक्तीमध्ये प्रगती होते. तर तर भगवंत म्हणतात, "मीच माझ्या भक्तांना कधी सुख देतो, तर कधी दुःख पण देतो." आणि मग नामदेवाने भगवंतांना विचारलं, की आपण हे यांचे निस्सीम भक्त आहात, तर हे ना दरिद्रीत काय ठेवलंय? तर ते आपण बघितलं. तर ते त्या सोन्यामध्ये पण आसक्त राहत नाहीत. गरिबी आली म्हणून ते काही लाजत नाहीत आणि ह्या सोन्याच्या मोहरा मिळाल्या म्हणून ते काही उत्साहाने झाले का काही? तर त्यांना काहीच फरक पडला नाही. या सोन्याच्या मोहराची पिशवी एक सोन्याची मोहरा मिळाली तरी ते करोडपती झाली असते. पण त्यांनी त्या मोहराचा म्हणजे अभ्यास केला नाही. तर हे आपण बघितलं की अहंकाराचं. तर हे भगवंत आणि नामदेव हे पाहून त्यांचे वैराग्यपूर्ण विचार ऐकून भगवंतापर्यंतचं जे निश्चल प्रेम आहे ते पाहून नामदेवजी लज्जित होतात आणि मनातल्या मनात ते पश्चाताप करायला लागतात, की भगवंतांचे हे राका-बाका खूप म्हणजे सुंदर भक्त आहेत. म्हणूनच भगवंत त्यांच्या अनन्य भक्तीने हे बांधलेले गेले आहेत. तर हे जे आपण संसारात जे धन कमवतो, तर हे धन खर्च करणं सोपं आहे. हं. धन कमवणं आणि खर्च करणं सोपं आहे. पण हे जे आपण खूप म्हणजे जे भाग्यशाली जीव आहेत कितीतरी जन्मानंतर ही जी आपल्याला भक्तीची कमाई आपल्याला प्राप्त झालेली आहे. भक्तीचं हे प्रेम धन आपण जे एकत्र केलंय तर ते टिकवून ठेवणं खूप अवघड आहे. खर्च करणं खूप सोपं आहे. तर खर्च करायला काय हे जे 6 जे चोर आहेत ना, त्या चोरातला एक जरी चोर आपल्याकडे आला, तरी आपली ही कमाई तो लुटून नेऊ शकतो. हं. आणि मग जर 6च्या 6 चोर आपल्याकडे आले, तर आपल्याला किती कंगाल करतील. आपण किती धन कमवू हे भक्तीचं. पण जर हे 6 चोर जर आपल्यावर आक्रमण केले, लुटालूट केली, तर आपल्याकडे काहीच राहणार नाही शिल्लक. आपल्याला वाटतं आपण एवढे वर्षापासून भक्ती करतोय. माझ्यात का बदल होत नाही? मला म्हणजे काहीच अनुभव का येत नाही? तर हे त्याचं कारण हे, की हे जे 6 चोर आहेत, ते आपल्याला काही सुचूच देत नाहीयेत. हं. तर आपण पुढे बघूया. हं. तर हे आध्यात्मिक जीवनात प्रगतीतील मी आणि माझं. हं. तर हे 2 खूप मोठे अडथळे आहेत. अहंकार दूर करायचा तर नम्रता पाहिजे. म्हणून आपल्याला राधानाथ स्वामी महाराज नेहमी सांगतात, "तृणादुपी सुनीचेन तरोरवी सहिष्णुना अमानेन मानदेन कीर्तनीय सदा हरी." तर हा जो शृंगी आहे, तो अल्पशा ब्रह्मतेजाने खूपच गर्विष्ठ झाला आहे. खरं तर परीक्षित महाराज एवढे म्हणजे महान राजे आहेत. तर त्यांच्या राज्यात कलीचा कलीला कुठेच म्हणजे जागा नव्हती. पण अननुभवी असलेल्या या गर्विष्ठ ब्राह्मण पुत्राने त्या कलीला संधी दिली. हं. आतापर्यंत हा कली जागा शोधायचा प्रयत्न करत होता. खूप कोशिश करत होता. कुठेतरी मला संधी मिळेल, कुठेतरी जागा मिळेल. तर ह्या शृंगीनी जिथं
आहे. म्हणून अहंकार आपण कधीच येऊन द्यायचा नाही. तर ह्या कलीला जागा करून दिली ह्या ब्राह्मण पुत्राने. हं. तर राजा परीक्षितासारख्या म्हणजे महान भक्ताला शिक्षा देण्याचे साहस त्यांनी केले. अहंकाराने बुद्धिभ्रष्ट होते. तेव्हा आपल्याला काहीच कळत नसतं. तर तो कलीचा माईक प्रभाव आहे. हं. जेव्हा कली आपल्यावर प्रभाव करते, तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. त्या कली आपल्याला नाचवत असते आणि आपण तसं नाचत असतो. जेव्हा आपण भगवंतांपासून दूर जातो. हं. भगवंतांपासून दूर गेलो, की ही कली आपल्याला नाचवण्याचं कार्य करत असते. तर आपल्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे. पण खरं काय, खोटं काय समजण्याचा जो विवेक आहे, तो पण पाहिजे. जर नसेल तर विनाशकारी आपली बुद्धी होते. विनाशकाळे विपरीत बुद्धी. याप्रमाणे हा शृंगी विचार करू लागला. आता भगवंत नाहीत आणि ही धरा पृथ्वी सोडून भगवंत आता गेलेत. धर्माची जी स्थापना करायची आहे, तर ही सगळी माझीच जबाबदारी आहे, असं त्याला वाटायला लागलं अहंकारानं. आता भगवंत ह्या पृथ्वीवर नाहीयेत. आणि पृथ्वीवरचा धर्म असा नष्ट होतोय. हे राजे महाराजे जे आहेत, तो त्याच्या अँगलने विचार करतोय. असं माझ्या वडिलांसारख्या धार्मिक पुरुषाच्या गळ्यात त्याने साप टाकला आणि ह्याच्यामुळे आपला धर्म नष्ट होतोय आणि आता मला ह्या धर्माची स्थापना करायची आहे, असं तो विचार करतोय. आणि भगवंत आता ही पृथ्वी सोडून गेलेत. त्यांची स्थापना करायची आहे, ही माझी जबाबदारी आहे. असे तो विचार आणि भगवंतांची मीच जागा घेऊन ही राजाला शिक्षा करेन, असे आता तात्पर्यात प्रभुपाद सांगत आहेत, की प्रभुपाद खूप सुंदर शब्द वापरतात. अशा नकली भगवंत बनू इच्छिणाऱ्यासाठी उपटसुंभ कसा सुंदर शब्द वापरलाय ना. तर हा उपटसुंभ थोड्या सामर्थ्याच्या जोरावर भगवंतांचं स्थान घेऊ इच्छितात. लोकं स्वतःला अहंकाराने महान म्हणजे स्वतःला समजतात आणि स्वतः भगवंताचा अवतार आहोत, असे भोळ्या-बाबड्या लोकांना ते फसवत असतात. आता आपण पाहतोय हल्ली जे किती रोज नवीन-नवीन भगवंत तयार होत आहेत. तर हे सगळं कलीच्या प्रभावामुळे घडत आहे. असे रोज अवतार, रोज नवे-नवे निर्माण होत आहेत. तर प्रभुपाद जेव्हा परदेशात गेले, तेव्हा त्यांना म्हणजे जेव्हा प्रभुपाद सांगायचे, की मी भारतातून आलोय. तर भारतातून आले तेव्हा ते तिथले लोकं म्हणायचे, की अ, जिथं नवीन-नवीन रोज भगवंत तयार होतात, तोच भारत देश का? हं, असं म्हटलं जायचं. तर हे अध्यात्माच्या नावाखाली प्रतिष्ठा ठेवण्यासाठी हे लोकं फसवत असतात. तर आता खरात बाबा प्रकरण आपण बघतो. किती म्हणजे ते एकदम व्हायरल होतंय आणि चांगले सुशिक्षित मंत्री-संत्री लोकं त्याच्यामध्ये फसले जातायत. साधारण लोकं नाहीत, अडाणी अंगठेबहाद्दर लोकं नाही. तर सुशिक्षित चांगले पैसेवाले लोकं त्याच्या तावडीत सापडलेत. आणि हा जो खरात बाबा आहे, तो स्वतःला कृष्ण समजतोय. येणाऱ्या प्रत्येक बाईला काय म्हणतोय तो, "तू माझी राधा, मी तुझा कृष्ण." तर हे असे भोंदू लोकं ह्या शृंगीप्रमाणे तर हे फसवत असतात. तर ब्राह्मणपुत्र 36व्या श्लोकात म्हणतो पहा, की माझं सामर्थ्य आणि म्हणून शृंगी कौशिक नदीचे पाणी हातावर घेऊन शब्दरूपी वज्र सोडला. त्याचे डोळे लाल करून तो हा शृंगी आपल्या मित्रासमोर म्हणाला, की म्हणजे तो शाप द्यायचा प्रयत्न करतोय. हा बालिश ब्राह्मण होता आणि त्यांनी म्हणजे उद्धटपणा म्हणजे दाखवतोय. बघा मी ब्राह्मण आहे आणि माझ्यामध्ये किती तेज आहे. म्हणून तो जे कौशिक नदीचं पाणी आहे, ते तो हातात घेतोय. हं. आणि अननुभवी लहान ते मित्र आहेत त्याचे. तो मित्रात खेळत होता ना. तर त्यामध्ये तो स्वतःचा शूरपणा दाखवण्याचा तो प्रयत्न करत आहे. जर या ठिकाणी कोणी अनुभवी व्यक्ती असती, तर या शृंगीला रोखण्याचा प्रयत्न केला असता. असा उद्धटपणाचा कृत्य करण्यापासून त्याला परावृत्त केलं होतं. पण तिथं सगळे कसे होते? अनुभवीच ते शृंगीचे मित्र होते. हं. जसं की बालीचे भाऊ बायकात बडबडाला म्हणतात ना, त्याप्रमाणे सगळे हे बालिश होते. अनुभवी होते. तर
अनुभवी व्यक्ती कुठलीही कृती करण्या परिणामाचा विचार करते. तर हा अनअनुभवी असल्यामुळे पुढं आपण आता हा शाप देणार आहे, ह्या शापाचा काय परिणाम होईल वगैरे याचा तो काहीच विचार करत नाही. तर हा शापामुळे संपूर्ण जगावर खूप मोठं संकट येणार होतं. शृंगीला ब्राह्मणी सामर्थ्याचं प्रदर्शन करायचं होतं. म्हणून त्याने या चक्रवर्ती सम्राट परीक्षित महाराजांना जे भगवंतांचे भक्त आहेत, त्यांना मृत्यूदंड देण्याचा म्हणजे ठरवलं त्यांनी. तर त्यांनी काय केलं, कौशिक नदीचं पाणी हातात घेतलं आणि तो त्यांना शाप द्यायचा प्रयत्न करतोय. आता तो शाप काय दिला काय नाही ते 37व्या श्लोकात तो काय शाप देतो त्याचं वर्णन येतं. तर सुत गोस्वामी शौनकादी ऋषींना हं, तर हे सगळं कथन करत आहेत. तर आपण आजच्या या श्लोकातून काय शिकलो? तर हे श्रृंगी तर हे जे भागवत आहे तर ह्या भागवतात प्रभुपादांनी प्रत्येक श्लोकातून आपल्याला काहीतरी मेसेज दिला आहे. तर ह्या 2 श्लोकातून आपण आपल्यासाठी काय घ्यायचंय? तर ह्या रंगीसारखं आपण अहंकारी व्हायचं नाही. तर अनअनुभवी व्यक्तीमुळेच आपण रोज नवनवीन भगवंतांचे जे अवतार निर्माण होतात ना, तर त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. हां. तर आपण भक्ती करत असताना पण आपल्या भक्त समाजामध्ये पण जे नवीन भक्तीत आलेले लोकं असतात ना, तर ते काय काय असतं माहिती का? अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले. त्यांना धड भक्तीतलं पूर्ण माहिती नसतं आणि इकडे देवी-देवताचं पण पूर्ण माहिती नसतं. तर आपण म्हणजे कुठल्या भक्ताचा संग घेतला पाहिजे, हे पण आपण ठरवलं पाहिजे. तर हे जे अनअनुभवी आहेत तर त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. हं. तर हे या श्लोकातून आपण शिकू शकतो. आणि या जगात आपण थोड्या काळासाठी आलोय. त्यामुळे आपण आपल्या वेळेचा उपयोग सुंदर पद्धतीने भगवंताच्या भक्तीसाठी केला पाहिजे. जसं की आपण आपण रेल्वेने प्रवास करत आहोत. किंवा आपण आता आपली रेल्वे येणार आहे. ट्रेन येणार आहे आपली आणि त्यासाठी आपण वेटिंग रूममध्ये बसलोय. हं. तर वेटिंग रूमच्या जर भिंती पिंक कलरच्या आहेत, तर आपल्याला असं वाटायला लागलं, "अरे, हे पिंक कलर मला आवडत नाही." ह्या भिंती ना व्हाईट कलरच्या असायला हव्या होत्या. हं. म्हणून ते आपण काही कधी पेंट करतो का? हं. तर वेटिंग रूममध्ये आपलं किती वेळ काम आहे? हं. तर ट्रेन येईपर्यंत. तसं ह्या जगामध्ये आपण कायमचं राहायला आलेलो नाहीये. तर म्हणून ह्या संसारात आपण जास्त आसक्त व्हायचं नाही. हं. आणि आपलं कार्य करायचं आणि निघून जायचं. इथल्या भिंती रंगवत बसायच्या नाही वेटिंग रूमच्या हं, कुणीच रूमच्या त्या वेटिंग रूमच्या भिंती कोणी रंगवत बसतं का? हं, तसं. तर आपण असं विचार करायचा नाही. ट्रेन आली की आपल्याला जायचंय. तर भक्त हा सुख-दुःखामध्ये सम असतो. तर हे एक आपण शिकलं पाहिजे. की सुख आलं आणि दुःख आलं तरी आपण सम राहायचं. जसं की आपण लहानपणी म्हणजे भेंड्या खेळायचो. गाण्यांच्या वगैरे भेंड्या खेळायचो. तेव्हा आपल्याला भेंड्या खेळताना शब्द यायचा. कधी क यायचा, कधी ब यायचा. तर त्या शब्दावर आपण गाणं म्हणायचो आणि आनंद घ्यायचो. अरे, आता ब आलंय, त का नाही आलं? म्हणून आपण रडत बसायचो का? तर बच्या नंतर त पण येणार आहे. तच्या नंतर क येणार आहे. तर हे सगळेच शब्द येणार आहेत आपल्याकडं आणि त्या प्रत्येक शब्दावर आपल्याला गाणं म्हणायचंय. तसं कधी सुख येणार आहे, कधी दुःख येणार आहे. तर सुख आलं की सुखावरचे गाणे म्हणायचे, दुःख आलं दुःखावरचे गाणं म्हणायचे. हं. नंतर हे का नाही आलं, ते का नाही आलं म्हणून रडत नाही बसायचं. हे सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत. पाहुणे कधीच कायमचं राहायला येत नसतात. येतात, जातात, येतात, जातात. तर हे आपण ह्या श्लोकातून आपण शिकू शकतो आणि अहंकार रूपी चोरापासून आपण सावध राहावं. तर हे मोठमोठे जे संत आहेत, संतांना पण ही माया परीक्षा घेते. तर आपलं तर काय? आपण तर हं, की सुखी आहेत की मुळी असं म्हणतात ना, त्याप्रमाणे तर आपणही नम्र राहिलं पाहिजे. तर श्रृंगीप्रमाणे आपण थोड्या ज्ञानाने अहंकारी बनून चुकीचे निर्णय घेऊ नये. वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. आपल्या कृतीने, विचाराने, ते शब्दरूपी वज्राने त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी.
शब्दरूपी वज्र. तर हे आपण खूप म्हणजे सांभाळून वापरलं पाहिजे. शब्दरूपी बाण आपल्या एकदा भात्यातून निघाला ना, तर तो परत घेता येत नाही. म्हणून आपण बोलण्या अगोदर खूप विचार करूनच बोललं पाहिजे. तर बोलणं पण ही एक तपस्याच आहे. तर ही जिभेची तपस्या आहे. तर जिभेवर विजय मिळवायचा. तर आपल्याला ही तपस्या केली पाहिजे. आपण तपस्या वेगवेगळ्या करत असतो. एकादशी, काल नरसिंह त्रयोदशी झाली. आपल्या आविर्भाव आचार्यांचे तिरोभाव वगैरे सगळे आपण ह्या उपवास तपस्या करत असतो. पण वाणीचा पण उपवास केला पाहिजे आपण. वाणीवर आपल्या कंट्रोल आलं पाहिजे. आपण बोलताना काय बोललं पाहिजे. जरी सत्य असेल आणि जे पुढच्या माणसाचं जर मन दुखवत असेल, तर ते सत्य पण बोलायचं नाही. हं. आपले काही-काही लोकं म्हणतात, जे खरं आहे ना, ते मी तोंडावर बोलणार." तर हे चुकीचं आहे. जे खरं असेल आणि पुढच्याचं जर मन दुखवत असेल ना, तर ते सत्य पण बोलायचं नाही. तर हे अहंकाराने बोलण्यामुळेच महाभारत घडलं. द्रौपदीच्या एका शब्दानं "अंधे का पुत्र अंधा." तर ह्याच्यामुळं मोठं महाभारत घडलं आणि कितीतरी हजारो लोकांचं मृत्यूला झाला. तर हे सगळं आपल्या बोलण्याने घडू शकतं. म्हणून आपण आपल्या बोलण्यावर खूप कंट्रोल ठेवला पाहिजे. आपलं बोलणं कसं मधुर, प्रेमळ असावं. आपलं बोलणं हे अर्थहीन, असभ्य, अप्रासंगिक असं आपण बोलू नये. हं. तर आपण म्हणतो आपण 4 नियमांचं पालन करतो. आपण मांसाहार करत नाही वगैरे. जर आपण आपलं बोलणं इतरांच्या हृदयाचे लचके तोडणारं असेल ना, हं, तर ते आपण मांसाहारातच मोडतो. आपण एक नियम तोडला त्याप्रमाणे होईल. तर हे आपण मांसाहार असं प्रत्यक्ष करत नाही. पण एखाद्याचं हृदय दुखवतोय, त्या हृदयाचे लचके तोडल्यासारखं आपण आपल्या तोंडातनं शब्द जातायत. म्हणजे तो मांसाहारच झाला, तो खून झाला. इतराचं हृदय, मन दुखवणं म्हणजे खून केल्याप्रमाणे आहे. तर आपली वाणी स्वतःची स्तुती करणारी पण आपली वाणी नसावी. तर काही-काही लोकांची म्हणजे असते स्वतःबद्दलच खूप बोलत असतात, खूप बोलत असतात. आपण काय भगवान कृष्ण आहोत का आपल्याबद्दल एवढं बोलायला? किंवा इतर कोणी लोकं इतर काही भक्त तिसऱ्याच कोण्यातरी भक्ताविषयी आपल्याविषयी बोलत असतात ते असं तसं. तर आपण तिथं सांगायचं, तो काय कृष्ण आहे का? त्याच्याबद्दल एवढं माझ्याकडं सांगतायत. तर त्याच्यापेक्षा कृष्णाबद्दल आपण बोलूया. आपण छान कृष्णाची चर्चा करूया. कृष्णाला 4 शिव्या घातल्या ना, त्यांच्यात दोष बघितले ना, तरी ते आपल्या हिताचं आहे. पण इतर भक्तांविषयी त्याच्या पाठीमागं आपण काही बोललं, भले चुकीचं असो किंवा बरोबर असो, तर ते बोलणं म्हणजे अपराधच आहे. वैष्णव अपराधच आहे. पण त्याऐवजी आपण जर भगवंतांविषयी बोलू हं, तर ते आपल्या हिताचं आहे. एखादा भक्त आपल्या आजूबाजूचे जे भक्त असतात ना, तर ते त्यांना असली सवय तर त्यांना आपण सांगायचं. हा कृष्ण एवढा महान आहे का? आपण त्याचे का वर्णन करतोय? त्याच्या चारित्र्याचं वर्णन आपण का करतोय? तर आपण असं एकमेकांना समजवून ह्या वैष्णव अपराधापासून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे. तर ही आपली वाणी शृंगीप्रमाणे नसावी. तर शृंगी कसा स्वतःचं तेज अहंकार मी असं करेन, मी तसं करेन वगैरे तो म्हणतोय. तर तशी आपली वाणी नसावी. तर आपली वाणी कशी असावी? मृदू, प्रेमळ, सभ्यतापूर्ण आणि अशी रसाळ गोपींप्रमाणे असावी. गोपी बोलायला लागल्या, की असं वाटायचं, की त्यांच्या मुखातून असा मध पडतोय का काय? मधुर या गिरा वल्गु वाक्य या. तर असं ह्या गोपी सुंदर भगवंतांचं वर्णन करायच्या आणि असं वाटायचं, की त्यांचं बोलणं थांबूच नाही. तासनतास त्यांचं बोलणं ऐकतच राहावं. तर हे असं आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आजच्या श्लोकातून आपण हेच शिकू शकतो, की आपण कसं बोललं पाहिजे. तर भगवंतांच्या नेहमी कथांचं, लीलांचं आपण वर्णन करावं आणि ह्यामुळं आपल्याला आपल्या स्वतःलाही आनंद मिळतो आणि जे ऐकणारे आहेत त्यांना पण आनंद मिळतो. तर आपण इथं थांबूया. पूर्णविराम देऊया. तर आपण सर्वांनी खूप शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. बोलण्याच्या ओघात माझ्याकडनं काही चुकीचं गेलं असेल, तर आपण माफ करा. हं. तर आपल्या सर्वांचे
खूप खूप धन्यवाद. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न वगैरे असेल तर विचारा. वेळ आहे का? वेळ संपलाय? कोणाला काय ऍड करायचं असेल तर ऍड करा. हरे कृष्ण. आवाज येतोय का माझा? येतोय माताजी. काही आहे का आजच्या विषयाला धरून प्रश्न कोणाला? का थांबायचं आपण? आजचा रिकाप वगैरे कोणाचा काय वगैरे सांगा आणि आपण मीटिंग थांबूया इथं. आपल्यापैकी बरेच भक्त यात्रेला गेलेत. त्यामुळे उपस्थिती कमी दिसतीये. मंगेश प्रभूजी आहेत का? हा माताजी. हरे कृष्ण. रिकॅप कोणाचा आहे सांगा ना. म्हणजे मला नाही माहित माता. मी जनरली माझी ड्युटी असते ना फर्स्ट सेकंड, पण मला नाही माहिती एवढं. तर रिकॅप आहे त्यांना सांगा, म्हणजे सोमवारी ते रिकॅप देतील. बरं, तर आपल्या ठीक आहे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आजच्या महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप परत एकदा शुभेच्छा आणि आपण इथं थांबूया. वांछा हरे कल्पतरुभ्यश्च कृष्ण. हरे कृपा कृष्ण. माताजींनी खूप छान दोन्ही श्लोकावरती सांगितलं. खूप छान माहिती दिली. त्याच्यामुळे आपण माताजींना धन्यवाद देण्यासाठी हरे कृष्ण महामंत्र म्हणूया आणि 3 वेळा हरी बोल करूया. सर्वजण अनम्यूट होऊन हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरि बोल हरि बोल हरि बोल माताजी जय धन्यवाद माताजी. धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च वैष्णववृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय जय जय. हरे कृष्ण. थांबूया आपण. कधी